बघा मित्रांनो, आज उठायला 10 वाजले कारण रात्री खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो. माझ्या कंपनीवर शॉर्ट सर्किट झालं, पण माऊलींच्या कृपेने ते तिथंच विझलं. कुणाचं काही पण मॅडमचं आपलं नित्यनियम आणि व्यायाम नाश्ता बिष्टा सगळं रेडी असतं. नाश्त्याला बाप रे बाप, आज तर खूपच सारे आयटम केलेले आहेत. सकाळ सकाळ उठायला जरा उशीर झाला, त्यामुळं पारोसच ताव मारायला बसलो. पोटभर पहिला नाश्ता केला. कुणी काही खाऊ, पण मॅडम घासपूस खाऊनच खुश. सगळं आवरून कामावर निघालो मित्रांनो. सगळी कामं उरकली, त्यातच मोठ्या बंधूंचा फोन आला. त्यांनी सकाळ सकाळ इलेक्शनची शाळा घेतली, कामाचं प्लॅनिंग सांगितलं आणि आम्ही नेहमीप्रमाणे रोजचा 5 तास प्रचारासाठी निघालो. आमचा प्रचार विचार उरकून घरी आलो तर टपू शेठ स्वागतासाठीच होते. टपू शेठ मला घरात घेऊन गेले. घरात गेल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची चर्चा चालू होती दोन्ही सरपंचबाईंची. आई ती आईच असती. घरी जाताना मस्त रामफळं झाडं बिडं दिली आईने. घरी गेल्यानंतर पाहतोय तर काय सविता वहिनी आणि देविकाची कसली तरी लगबग चालू होती. फ्रीज उघडून पाहिलं तर काय फिश बिश, काय बाप रे बाप, चिकन बिकन यांचा लय मोठा बेत होता. प्रॉन्स फ्राय होत होते, मस्त तडतड आवाज येत होता. चिकन बिर्याणीची तयारी चालू होती. सुरमई एकदम मस्त सजून मी आणि जिगरी प्रवीण बसलो मॉकटेल घेऊन. आम्ही जेवण वगैरे केलं. हळूच नजर पूजाकडे गेली. बिचारी व्हेज असल्यामुळे तिला जेवण मिळतं का नाही हा काच होता. असोच मित्रांनो, दिवस छान गेला. भेटू पुढच्या व्लॉगला.